जर नवरा बायकोने परस्पर सहमतीने घटस्फोटासाठीचा अर्ज जर कोर्टामध्ये दाखल केलेला असेल आणि त्यांना जर लवकरात लवकर घटस्फोट पाहिजे असेल तर सर्वात महत्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे कुलिंग ऑफ पिरियड. आता हा कुलिंग ऑफ पिरियडची जी तरतूद आहे ती हिंदू मॅरेज ऍक्ट सेक्शन 13B याच्या सबसेक्शन 2 मध्ये देण्यात आलेली आहे. कुलिंग ऑफ पिरियड म्हणजे काय की सुरुवातीला घटस्फोटाचा अर्ज सहमतीने दाखल केल्यानंतर जो पहिलं मोशन जे आहे ते पहिलं मोशन संपल्यानंतर 6 महिन्याचा कालावधी कोर्टाकडून दिला जातो. हा 6 महिन्याचा कालावधी जो आहे याच्यामध्ये त्यांना पुनर्विचार करण्यासाठीचा वेळ दिला जातो, जेणेकरून त्यांना घटस्फोट घेण्यासाठीच्या काय अटी शर्ती आहेत त्याच्यावरती पुनर्विचार होईल, पुन्हा एकमेकांसोबत येण्याच्या बाबतीत विचार होईल. या सर्व गोष्टींसाठी 6 महिन्याचा कालावधी दिला जातो. म्हणजे फर्स्ट मोशन झाल्यानंतर हा जो कुलिंग ऑफचा 6 महिन्याचा कालावधी आणि त्याच्यानंतर सेकंड मोशनसाठी त्यांना 6 महिन्याने यावं लागतं आणि सेकंड मोशन झाल्यानंतर जो आहे ते फायनल त्या अर्जा जो आहे तो डिसाईड होतो. आता हा जो कुलिंग ऑफचा पिरियड जो आहे तो काही मॅन्डेटरी नाहीये. अनेक प्रकरणामध्ये असं पाहायला मिळतं की परस्पर सहमतीने घटस्फोट दाखल केलेलं जे कपल आहे, जे नवरा बायको आहेत, त्यांना लवकरात लवकर घटस्फोट हवा असतो. ते अनेक वर्षापासून एकमेकांपासून वेगळं राहत असतात. त्यांना एकत्र राहण्यासाठी अनेक प्रकारे जे आहे ते मीटिंग झालेलं असतात, अनेक प्रकारे त्यांना समजावून सांगितलेलं असतं, परंतु ते आता एकत्र येणार नाहीत ह्या निर्णयावरती ते ठाम झालेले असतात आणि त्यांना दुसरा विवाह असेल किंवा अनेक कारणासाठी लवकरात लवकर घटस्फोट घ्यायचा असतो. मग अशा कालावधीमध्ये अशा कंडिशनमध्ये हा 6 महिन्याचा कालावधी जो आहे तो त्यांना शिक्षेसारखा वाटू शकतो. मग हा कालावधी वेव करणं हा खूप गरजेचं होऊन जातं. मग ही जी तरतूद जी आहे ती मॅन्डेटरी नाहीये, परंतु कोर्टाला याच्यामध्ये अधिकार देण्यात आलेला आहे की हा 6 महिन्याचा कालावधी मंजूर करायचा किंवा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोर्टामध्ये एक ऍप्लिकेशन दाखल करावं लागतं, ज्याला आपण पिरियड वेव्हचं ऍप्लिकेशन असं म्हणतो. मग हे ऍप्लिकेशन दाखल केल्यानंतर कोर्ट जे आहे ते मंजूर करू शकतं. बहुतांश प्रकरणांमध्ये कोर्ट अशा प्रकारचं ऍप्लिकेशन जे आहे ते मंजूर करतं आणि हा जो कुलिंग ऑफ पिरियड जो आहे जो 6 महिन्याचा आहे तो कोर्टाकडून वेव केला जातो. कुलिंग ऑफचा जो पिरियड आहे तो वेव झाल्यानंतर घटस्फोट जो आहे तो लवकरात लवकर मंजूर होऊ शकतो. त्यामुळे परस्पर सहमतीने घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये हा जो कुलिंग ऑफचा जो पिरियड आहे तो महत्वाची भूमिका बजावतो. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.